बातमी मान्सून संदर्भातली। अंदमानच्या समुद्राचा बहुतांश भाग हा मान्सूनने व्यापलाय। पुढच्या 3 ते 4 दिवसात मान्सून वेगाने पुढे सरकेल अशी परिस्थिती आहे। नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सूनने व्यापला। त्यामुळे यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होऊ शकतो। सामान्यतः 1 जूनच्या सुमारास पोहोचणारा मान्सून यंदा 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर धडकू शकतो। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनचा प्रवास असाच सुसाट राहिला तर 5 जूनला गोव्यात मान्सून दाखल होईल, तर 6 जूनला कोकणात आणि 7 जूनला पुण्यामध्ये मान्सूनचं आगमन होऊ शकतं। बीड जिल्ह्यातल्या पाटोदा, गेवराई, वडवणी आणि आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। 2 दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता। वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर बीड तालुक्यातल्या काही भागात गारपीट देखील झाली। या पावसाने काढणीला आलेल्या पिकांना मात्र फटका बसलाय। राज्यभरात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढलाय। विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे। सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीमध्ये नोंदवण्यात आले। ब्रह्मपुरीचा पारा गेल्या 47.1 अंशांवर, गडचिरोली आणि वर्ध्याचा पारा 45 वर आहे, तर अकोला, अमरावती, नागपूरचं तापमान 44 अंश सेल्सिअस पाहायला मिळतंय। तर विदर्भातल्या तापमानावर एक नजर टाकूया। ब्रह्मपुरीमध्ये 47.1, वर्ध्यात 45.5, चंद्रपुरात 46.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले। अकोल्यामध्ये 44.9, अमरावतीत 45.4, तर गडचिरोलीत 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।